श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रविवार 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्य यांचा दिवस असतो। गुरुपौर्णिमा या निमित्ताने आपण दरवर्षी गुरुपौर्णिमे दिवशी विशेष सेवा करत असतो। स्वामी समर्थ महाराजांच्या या उच्च कोटीच्या सेवा करून जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळते। त्यामुळे या दिवशी काय सेवा कराव्यात, कशा सेवा कराव्यात, ते कोणत्या सेवा कराव्यात हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका। पहिल्यांदा आपण पाहूया सेवा कधी कराव्यात। 1 जुलै 2024 ते 21 जुलै 2024 पर्यंत आपल्याला सेवा करायच्या आहेत। ह्या 21 दिवसामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या काही सेवा तुम्हाला शक्य होतील त्या तुम्ही जास्तीत जास्त कराव्यात। या 21 दिवसामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण करावेत, म्हणजेच दररोज 1 ते 21 अध्याय पठण करावेत। असे 21 दिवस 21 पारायण करावेत। पारायणाला सुरुवात करताना पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करून स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ आपल्याला जी काही संकटे असतील, ज्या काही अडचणी असतील, आपल्या ज्या काही समस्या असतील त्या स्वामींना सांगायच्या आहेत व स्वामींच्या पुढे नारळ खडीसाखर ठेवून स्वामींना प्रार्थना करायची आहे व आपण पारायणाला सुरुवात करायची आहे। त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे दररोज 11 माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। आणि तिसरी सेवा म्हणजे 21 दिवस दररोज आपणाला तारक मंत्राचे 11 वेळा पठण करायचे आहे। या 21 दिवसाच्या सेवा करताना मांसाहार अजिबात करू नये। अशा प्रकारे तुम्ही स्वामींची निस्वार्थपणे सेवा करा। या सेवा जो कोणी करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही। जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा। श्री स्वामी समर्थ।